तर भाई आज कोणती डिश केली असेल माझ्या मम्मीनं. आर यू एक्साइटेड फॉर सी? आय विल शो यू. जस्ट वेट अँड वॉच फॉर 2 minutes. नाव आय एम गोइंग टू शो यू. पहा. नाही आज काय केलं माहिती आहे, फक्त पोळ्याचा चिवडाच केला. कारण रात्रीच्या पोळ्यानं भातल्या होत्या, त्यात पोळ्याचा चिवडा केला आणि त्यात भातच टाकला कालू कुलू करून. आणि हे पहा लिंबू आहे त्यासोबत आपल्यासोबत. आणि त्याचं पहा त्याची भाजी तुरीची भाजी बी आहे मस्त बढियापैकी. तर आज विशेष म्हणजे मम्मी प्रिपेअर्ड फॉर अस. यू कॅन सी. पहा दिसत नाही तुम्हाला. तर भाई आज नाही तर उद्यामध्ये आपला येऊ शकते माईक. आणि मग आपला येणार भाई आवाज चांगला, याच्यापेक्षा डब्बल आणि खतरनाक. आपण आता माईकला पहिल्या वेळचीच बोलावली होती, पण ती निघाली लिखायची खराब. 3 माईक बोलावली, 3च्या 3ही खराब निघाली. मग काय करावं, आता एक बोलावलं. तो जर खराब निघाला तर मग माईक बोलावायचीच नाही आपल्याला. चला लिंबू तर टाकायचं राहिलं आपल्याला. लिंबू फ्राय करून आपण खात असतो, कारण आपल्याला असं आवडते. टाकला लिंबूशिवाय तर मजाच नाही आहे. आता तर उन्हाळ्याचा टाईम आहे. उन्हाळ्यात खायला लागते लिंबूचा रस. पहिले कालवा लागन ना आपल्याला, मग खा लागन कालून झाल्यावर. मस्त झालं मित्रांनो. या तुम्ही आले घरी आपल्याला. इफ यू वॉन्ट टू ईट कम इन आरवी, बिकॉज आय लिव्ह ॲट आरवी. पोळ्याचा चिवडा गेला आणि मम्मीनं त्यात गोडनिंबाचा पाला नाही टाकला असं कधी ऊस नाही शकत. अर्ध्यातून जास्त गोडनिंबाचा पालाच लागतो, म्हणून आपण ठेवू साईडनं. आपण काही खात नाही. लाईक मम्मी अन्नू खाते, महाडी बाई पोरीगिरी काही खाते, मम्मी बी काही खाते, म्हणजे आपण ना खाते. आणि मम्मी असतं ना तर वायानं जाऊ दिलं मम्मीने ते बी खाऊन टाकलं असतं. हॅव यू टेकन फूड? काय जेवलं असेल तर घेऊन घ्या तुम्ही. तुमच्या तोंडात पाणी येत आहे काय? दिसत नाही का तुम्हाला? हे पा हां मस्त एक नंबर. आपल्याला तर अर्ध्यातून जास्त आवडते माहिती आहे थोडासा चिवडा. चवा पाहिजे तिखटवरून आपल्याला, पण तिखटवरून गावचं नाही. सुकं का खावं. तर मम्मीनं काय केलं, तुरीची भाजी बनवली. केली बी रस्सा थोडा कमीच केला, थोडा रस्सा गिस्सा टाकला. तुरी घेतली, कालू कुलू करून हातात थोडंसं असं वाटून राहिलं का सुकं वाटून राहिलं. हे पा सुकं झालं. मस्त दिसून राहिलं मी का ना. पैसे उभे राहिले आपल्याला. आपण हिरो दिसतो आले. आता कटिंग करायची आपल्याला, कारण लय झाली. केसाच्या बाहेर कोणाची हिंमत नाही झाली आपल्या कॉलेजमध्ये. म्हणाले का बाबू ते केस लय वाढले म्हणून. म्हणून म्हटलंच ना आपल्याला कॉलेजमध्ये एवढी हिंमतच नाही केली ना तिला मास्तरनं. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्याहून आपल्याला व्हिडिओ पाहत असता, कोणत्या तालुक्याहून आपले व्हिडिओ पाहत असता ते तुमच्या कमेंटमध्ये सांगा. ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच ब्लॉग येत राहणार. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. सध्यासाठी बाय बाय, टाटा, सी यू अगेन. जय बाप्पा की.